हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे आपल्या टेकी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा. तर खूप सोप्या पद्धतीने आपण लाडकी योजनेचा फॉर्म आपल्या मोबाईलवरून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आपल्या मोबाईलवरून भरू शकता. तर काहीच नाही, आपल्याला फक्त एक प्ले स्टोरवरून एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. तिचं नाव आहे, त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन. सिम्पली या ॲप्लिकेशनला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर इथं ओपन करायचं आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला हा ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचा आहे. हा ॲप्लिकेशन ओपन करण्यासाठी आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकून सन्या लॉग इन करावे लागेल. इथे आपल्याला ज्या महिलेचं अर्ज भरायचा आहे त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकून इथे लॉग इन एक्सपेक्ट इस टर्म अँड कंडिशन एक्सपेक्ट करून सन्या इथे लॉग इन करायचं आहे. तर इथे आपण आपला मोबाईल नंबर टाकूयात. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल 4 अंकाचा डिजिट. इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर इथे ही प्रोफाईल अपूर्ण आहे, तर इथे ही प्रोफाईल पूर्ण करून घ्यायची आहे आपल्याला. तर चला या प्रोफाईलला आपण पूर्ण करून घेऊयात. तर पहा, इथे आपल्याला फक्त काय करायचे आहे, प्रोफाईल पूर्ण क्लिकवर केल्यानंतर इथे आपल्या महिलेचे पूर्ण नाव टाकायचे आहे. त्या महिलेचा ईमेल ID इथे टाकायचा आहे खाली. महिलेचा जिल्हा व महिलेचा तालुका टाकून सन्या इथे महिलाचा प्रकार टाकायचा आहे, कोणती महिला आहे ती, महिलेचा प्रकार आणि इथे अपडेट करायचं आहे. तुम्हाला जशी जी महिला आहे, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, सामान्य महिला, तर इथे मी सामान्य महिलावर क्लिक करतो. इथे महिलेचा डिटेल्स अपडेट केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचे आहे पहा, खाली नारी शक्ती दूत दिसत असेल तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पहा माजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभिवादन, इथे आपल्याला क्लिक करून आपल्या लोकेशनची परवानगी द्यायची आणि इथे पहा पहिला ऑप्शन आहे महिलेचे संपूर्ण नाव. तर इथे महिलेचे आपल्या संपूर्ण नाव टाकायचे, जसे आधार कार्डवर आहे तसे टाकून द्यायचे आहे. त्यानंतर इथे पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव टाकायचे आहे. महिलेला पती जर असतील, पतीचे अविवाहित असेल तर वडिलांचे नाव टाकायचे आहे. आणि इथे आपला जन्मदिनांक टाकायचा आहे. जन्मदिनांक टाकल्यानंतर इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका पण सिलेक्ट करायचा आहे. आपल्या गावाचे नाव, शहर किंवा गावाचे नाव इथे सिलेक्ट करून सन्या इथे आपल्याला पिनकोड वगैरे इथली सर्व माहिती, मोबाईल नंबर, सर्व माहिती इथे भरायची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला इथे पहा बँकेचे पूर्ण नाव, ही माहिती संपूर्ण वाचून सन्या घ्या. इथे जो कागदपत्रे लागतील ते इथे टाकायचे आहेत. बँकेचे नाव, बँक पासबुक, IFSC कोड, सर्व काही इथे टाकायचे आहे. ते सर्व काही टाकल्यानंतर थोडंसं वर गेल्यानंतर इथे पहा आपल्याला हे 4-5 कागदपत्रेपैकी एक कागदपत्रे अपलोड करून इथे आपल्याला फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. तर चला आपण पुढे पाहूयात कसा फॉर्म भरायचा आहे ते. तर पहा इथे आपल्याला याच्यापैकी एक कागदपत्रे भरायचे आहेत.